हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप नंबर 3 प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, हा तिसरा प्रश्न आहे। ह्याच्या अगोदर 3 लेक्चर झालेले आहेत, ते 3 लेक्चर बघितला असेल तर तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित समजतील। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आपला। एका दुकानदाराने 4200 रुपयाच्या एका वस्तूवर प्रथम 20% सूट दिली आणि नंतर पुन्हा 30% सूट दिली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत काढायची आहे। एका दुकानाने किती रुपयाची वस्तू होती? 4200 रुपये, म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे ती। म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? वस्तूची खरेदी किंमत आहे आपल्याकडे 4200 रुपये। त्या दुकानदाराची खरेदी किंमत आहे त्या वस्तूची। तर तो सुरुवातीला काय करतो? प्रथम त्याच्यावर 20% सूट दिला, त्यानंतर पुन्हा 30% सूट दिला, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असं विचारलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? विक्री किंमत। आपल्याला काय काढायचं आहे? विक्री किंमत त्या वस्तूची काढायची आहे। तर आता एक लक्षात घ्या तुम्ही, विक्री किंमत काढायची आहे तर आपण विक्री किंमतला x मानू। तर आता ह्या दोन किमतीमध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत, ही जी खरेदी किंमत आहे त्याची किंमत आपल्याला माहीत आहे 4200 आणि विक्री किंमतची किंमत आपल्याला काढायची आहे। म्हणजेच खरेदी किंमत आपल्याला माहीत आहे, दुसरी नवीन किंमत कोणती भेटणार आहे आपल्याला? विक्री किंमत। म्हणून ही जे नवीन किंमत भेटणार आहे आपल्याला विक्री किंमत, ही किंमत काय होणार आपली? ही होणार नवीन किंमत। विक्री किंमतला काय म्हणायचं? नवीन किंमत म्हणायचं। आणि खरेदी किंमतीला काय म्हणायचं? जुनी किंमत। तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जिथंही तुम्हाला खरेदी किंमत दिसेल तिथं काय करायचे? तुम्हाला जुनी किंमत घ्यायचं आहे आणि जिथं विक्री किंमत आहे त्याला काय घ्यायचं? नवीन किंमत घ्यायचं आहे। याच्यावरून आपल्याकडे काय होतो? एक फॉर्म्युला तयार होतो। फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे? नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100/100, परत एकदा गुणिले 100/100। हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ह्या प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी। तर तो दुकानदार काय करतो? प्रथम एका वस्तूवर किती टक्के सूट दिला? तो सुरुवातीला किती दिला? सूट 20% सुरुवातीला सूट दिलेला आहे। त्याच्यानंतर 30% सूट दिलेला आहे। सुरुवातीला किती टक्के आहे? 20, परत एकदा सूट किती आहे? 30%। म्हणून आपण इथं काय 2 वेळेस 100/100 घेतो। जेव्हा सूट म्हणजे काय असते? त्या वस्तूची किंमत कमी होते, म्हणजे ती वस्तू आहे ना, तो सूट द्यायला म्हणजे कमी किमतीमध्ये विकत आहे। तर आपल्याकडे कोणकोणती किमती आहेत पहा। नवीन किंमत आपल्याकडे आहे का? नवीन किंमत म्हणजेच विक्री किंमत आपल्याला काढायची आहे, त्याला आपण x मानलो। पण मग x लिहू आपण इथं नवीन किंमतीच्या जागी। जुनी किंमत म्हणजेच आपली कोणती किंमत? खरेदी किंमत किती आहे? 4200। मग इथं आपण काय लिहूया? 4200ला 200 लिहू। परत तर पहा, इथं 100/100 आहे। इथं सूट म्हणल्यामुळं आपण ह्या 100मध्ये काय करणार? मायनस करणार 20। परत एकदा इथं सूट म्हणल्यामुळं ह्या 100मध्ये काय करणार? मायनस करणार 30। हे जे मायनस करणं, हे जे आहे बेसिक कन्सेप्ट पहिल्याच्याच व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित समजून सांगलेलं आहे। जर इथं काही तोटा झाला असेल तर आपण काय करतो? प्लस करतो। जर कमी नफा होत असेल तर आपण काय करणार? मायनस वगैरे करणार। हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला बेसिक पहिलेच सांगलेलं आहे मी, ते पहिलं व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर आता इथं पहा, सूट आहे म्हणजे ते काय होणार आहे? किंमत कमी होणार आहे, म्हणून 100मधून आपण 20 मायनस करूया। सुरुवातीला 80/100 काय होते? 100 होते। परत एकदा कितीची सूट दिला तो? 30ची, म्हणजेच ह्या 100मधून आपल्याला 30 मायनस करायचे, 70/100 होईल। आता अशा प्रकारे आपण ह्या समीकरणामध्ये जर xची किंमत काढलो तर आपल्याला नवीन किंमत सापडेल आणि नवीन किंमतच म्हणजे आपली काय असणार? विक्री किंमत असणार। तर पहा, हे 2 0 इथं कटतात, हे 2 0 इथं कटतात, परत हा 0 कट होतो, हा 0 कट होतो। मग इथं उरते काय? पहा, इथं उरते 42 गुणिले इथलं 8 उरते, परत इथलं 7 उरते। मग आता परत काय होते पहा, हे 42ला 42 नंतर गुणिले यांच्या दोघांचा आपण काय करतो? गुणाकार करतो। यांच्या दोघांचा गुणाकार पहा, यांच्या दोघांचा गुणाकार येते आपल्याकडे 8 हे होतो 8 7 56 होतं, हे गुणाकार 8 7 56। मग परत आपण ह्यांच्या दोघांचा गुणाकार करूया, हे 56 गुणिले 47। मग आता परत ह्यांचा आपण काय जर गुणाकार जर केलो तर आन्सर पहा याच्यामध्ये। तर आता ह्यांचा उत्तर येणार आहे आपल्याकडे 23 5 52। हे एवढं यांच्या दोघांचं काय होणार? गुणाकार येणार। म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला भेटली 2352। म्हणजे ती जी वस्तूची किंमत आहे विक्री किंमत,
ते 2352 होऊन जाते, कारण त्याच्यावरची जी सूट आहे ते 2 वेळेस दिलेलं आहे, एकदा 20% परत एकदा 30%. ते सुरुवातीची खरेदी किंमत किती होती त्याची 4200 रुपये होती. 4000 वरून तो किती आला 2352. ऑप्शनमध्ये 2352 4 नंबरला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, खरेदी किंमत किंवा विक्री किंमत फाइंड करू शकता. सूत्र आपलं माहीत आहे तुम्हाला की नवीन किंमत बरोबर जुनी किंमत 100/100. आता पहा ह्याच प्रकारचा आपण सेकंड नंबरचा प्रश्न पाहूया. म्हणजे थोडा प्रकारमध्ये नवीन कन्सेप्ट असणार आहे आपल्याकडे इथं. म्हणजे तो नवीन कन्सेप्ट काय आहे, शेकडा तोटा कसं काढायचं किंवा शेकडा नफा कसा काढायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आता पहा दुसऱ्या नंबरचा प्रश्न काय आहे. एका दुकानदाराने 1950 रुपये किंमत असणाऱ्या वस्तूवर सुरुवातीला 25% सूट दिली आणि त्यानंतर पुन्हा 20% सूट दिली, तर त्या दुकानदाराला झालेला एकूण शेकडा तोटा किती? तर पहा एकूण शेकडा तोटा किती हे काढण्यास सांगितले. इथं कधी कधी एकूण शेकडा नफा किती झाला हे सुद्धा तुम्हाला काय करायचं असते, फाईंड करायचं असते. तर आता ह्या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचं पहा. एका दुकानदाराने 1950 रुपये किंमत असणाऱ्या, म्हणजे ते दुकानदाराची खरेदी किंमत किती आहे त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहीत आहे, ती किंमत आहे 1950 रुपये. एवढी खरेदी किंमत आहे. तर त्याच्यानंतर ती जी वस्तू ते विकत वेळेस सुरुवातीला तो काय करतो 25% सूट देतो. म्हणजे सुरुवातीला काय करणार तो 25% सूट दिलेला आहे. परत एकदा काय करणार आहे त्यानं 20% सूट दिलेला आहे. एकदा 25% सूट दिला आहे, नंतर परत 20% सूट दिला, तर त्या दुकानदाराला झालेला एकूण शेकडा तोटा किती? तर आता एकूण शेकडा तोटा करण्यासाठी आपण सुरुवातीला सूत्र लिहून घेऊया. तर पहा शेकडा तोटा असू द्या किंवा शेकडा नफा असू द्या, त्याच्यासाठी एकच सूत्र आहे. इथं शेकडा तोटा विचारलेला आहे आपल्याला. तर मी परत एकदा काय करणार, हा सूत्र लिहून घेणार. सूत्र काय आहे, फरक भागिले खरेदी किंमत गुणिले काय करायचं आहे तुम्हाला 100 करायचं आहे. आता हा फरक म्हणजे कशाचा फरक, जे खरेदी किंमत आहे आणि जे विक्री किंमत आहे त्यांचं फरक घ्यायचं. तर आता ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर विक्री किंमत दिली का तुम्हाला, विक्री किंमत दिलेली नाही. आपल्याला काय दिलं, फक्त खरेदी किंमत दिलेली आहे. तर आपण विक्री किंमतला x मानू. मग x जर आपण विक्री किंमतला मानलो तर आपण सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला विक्री किंमत काढावं लागेल. मग नंतर परत खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्या दोघांचं फरक काढावं लागेल. फरक काढल्यानंतर खाली काय आहे, डिनोमिनेटरमध्ये खरेदी किंमत आहे आणि इकडे गुणिले 100. म्हणजे आपण काय करूया, ह्या सूत्राचा वापर करण्यासाठी आपल्याला एकतर खरेदी किंमत बी माहीत पाहिजे, परत विक्री किंमत पण माहीत पाहिजे. तर ह्या प्रश्नामध्ये जर माहिती बघितलं तर फक्त खरेदी किंमत तुम्हाला माहीत आहे, विक्री किंमत आपल्याला सुरुवातीला काय करायचे, काढून घ्यायचे. तर आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत हे दोन जर दिले असतील, दोघांपैकी एक जर काढायचं असेल तर आपलं सूत्रच आहे. सूत्र कोणतं आहे आपलं, नवीन किंमत. सूत्र आहे आपलं नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100/100 गुणिले 100/100 हे आपण काय करतो, सूत्र घेतो. तर आता याच्यामध्ये खरेदी किंमत जेव्हा पण असेल त्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला जुनी किंमत म्हणायचं आहे. आपलं बेसिक रूल्समध्ये आपण शिकलेलं आहोत की खरेदी किंमत म्हणजेच काय असणार आहे, आपली जुनी किंमत असणार आहे आणि विक्री किंमत म्हणजेच काय असणार आहे, आपली नवीन किंमत असणार आहे. तर आपल्याकडे जुनी किंमत माहीत आहे, किती आहे जुनी किंमत आपल्याला, जुनी किंमत आपल्याला किती आहे 1950 रुपये आहे आणि नवीन किंमत काय केलो आपण x सपोज केलं, म्हणजे नवीन किंमत आपल्याला x घ्यायचे गुणिले इथे 100/100 मध्ये सुरुवातीला किती सूट आहे 25%. म्हणून ह्या 100मधून काय करायचं आपल्याला 25 मायनस करायचं आहे. तर इथं काय होते 75/100 होतो. परत ह्या 100मधून काय करायचं आपल्याला 20 मायनस करायचं आहे, कारण दुसरी वेळेस तो 20% काय केलं सूट दिला आहे. म्हणून इथं काय येणार 80/100 येणार. तर आता पहा ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर हा 0 इथं कटतो आणि हा 0 ह्या 0 सोबत कटते. म्हणजे इथं उरते काय मित्रांनो 195 गुणिले 75 गुणिले 8 भागिले काय उरतो, इथं 100 उरतो मित्रांनो. परत आपण काय करू, ह्याला 25 भाग देऊया. बघा 25 50 25 त्रिक 75 25 चौक 100 होते मित्रांनो. इथं काय होते 195 गुणिले 3 गुणिले काय होते 8 भागिले उरतो इथं 4 मित्रांनो. परत ह्याला 4 भाग देऊया. 4 1 4 4 2 8 म्हणजे इथं काय होते मित्रांनो 195 गुणिले ह्यांच्या दोघांचं जर गुणाकार केलो तर 3 2 6 होते x बरोबर. म्हणजे आता परत ह्याचा आपण काय करूया गुणाकार करून घेऊया. 195 गुणिले 6 हे किती होते 6 5 30 0 हातच्याला 3 9 6
54, 55, 56, 57, 57चे 7 हात चला 5, 6 1 6 आणि हे किती होते 11 होते. म्हणजेच एक्सची किंमत आपल्याला भेटणार याच्यामध्ये 1170 रुपये. 1170 रुपये काय भेटले आपल्याला एक्सची किंमत भेटली. म्हणजेच एक्सची किंमत म्हणजेच आपल्याकडे विक्री किंमत भेटलेली आहे. विक्री किंमत किती आहे आपल्याकडे, विक्री किंमत आपल्याला भेटलेली आहे 1170 आणि खरेदी किंमत आपल्याकडे माहीत आहे. खरेदी किंमत सुरुवातीलाच दिला आहे तो खरेदी किंमत आहे आपल्याकडे 1950. मग आता हे दोन्ही किंमत जर माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही शेकडा नफा आणि शेकडा तोटा तुम्ही सहजरित्या काढू शकता. सूत्र इथं लिहिलेलं आहे. शेकडा तोटा किंवा नफा असेल तर फरक भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर आता ह्यांच्या दोघांचा आपण काय घेऊया, फरक घेऊया. मग आपण सुरुवातीला काय करू, फरक काढूया यांच्यामध्ये. 1950मधून 1170 मायनस करूया. हा 0ला 0 होते, हे इथं 8 होते, हे 15. 15मधून जर आपण 7 मायनस जर केलो तर 8 उरतात. इथं 8मधून 1 गेलं तर इथं 7 उरतात, हे 0. म्हणजेच फरक किती आला याच्यामध्ये आपण इथं लिहूया. नफा किंवा तोटा लिहायचा. मग इक्वल टू फरक आहे भागिले खरेदी किंमत गुणिले काय करायचं आपला 100 करायचं आहे. तर आपण फरक काढलो. फरक किती आहे, फरक आहे 780 रुपये आणि खरेदी किंमत किती आहे आपल्याकडे 1950 रुपये गुणिले आपण काय करतो 100. हा 0 इथं करते. परत आपण ह्याला 5ने भाग देऊया. 5 त्रिक 15. मग इथं किती उरतात मित्रांनो 4 उरतात. 5 9 45, हे 5 2 10. मग आता ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे मी इथं करतो पहा मित्रांनो. हे 780 गुणिले 2 भागिले काय होते तर 3 हे 39. परत आपण काय करूया याला 3ने भाग देऊया. 3 1 3. त्याच्यानंतर परत इथं करू 3 त्रिक 9. आता इथं 3 2 6 किती उरतात 1 उरतात. 3 5 15, 3 6 18 होते मित्रांनो. मग इथं 13 आहे. 13 1 13, 13 2 26. म्हणजे हे 0 इथं होते. म्हणजेच बरोबर 20 गुणिले 2 उरलं. 20 गुणिले 2 म्हणजेच किती होते 40 होते. म्हणजेच इथं जो शेकडा तोटा झालेला आहे तो किती झाला 40% झाला आहे. ऑप्शन नंबर 1मध्ये 40 आहे मित्रांनो. ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, शेकडा तोटा आणि शेकडा नफाचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर सूत्र पहा, शेकडा तोटा किंवा नफा काढायचा असेल तर फरक भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. प्रश्नामध्ये जर तुम्हाला खरेदी किंमत फक्त दिली असेल तर सुरुवातीला विक्री किंमत तुम्हाला काढून घ्यायची आहे. विक्री किंमत कशा प्रकारे काढतो आपण हे याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहोत आणि ह्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला मी काढून दिलेले आहे विक्री किंमत कशी काढतात ते. आता पहा याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा त्याच प्रकारचा आहे आणि आपण त्याच प्रकारचे खूप सारे प्रश्न इथं शिकणार आहोत आज. तर पहा 3रा प्रश्न काय म्हणतो, एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम 30% सूट दिली आणि त्यानंतर 20% किंमत वाढ केल्यास होणारा शेकडा नफा किंवा तोटा फाइंड करा. म्हणजे काढायचा आहे आपल्याला. एक दुकानदार आहे, तो एका वस्तूवर काय केला 30% सूट दिला. आता त्या वस्तूची इथं काही किंमत दिलेली आहे का, दिलेली नाही. तर आपण काय करायचं, त्या वस्तूला काहीतरी समजायचं. समजा त्या वस्तूची किंमत आपल्याला काय करूया आपण 100 मानू. वस्तूची किंमत काय करूया आपण 100 मानूया. म्हणजे तो किती रुपयाला आणला 100 रुपयाला आणलेला आहे ती वस्तू. म्हणजे त्याची काय असणार आहे, ती खरेदी किंमत असणार आहे. त्याची खरेदी किंमत म्हणजेच खरेदी किंमत जिथं पण शब्द येईल त्याला काय म्हणायचं तुम्हाला, त्याला म्हणायचं आहे जुनी किंमत. खरेदी किंमत म्हणजेच काय असणार आहे आपली जुनी किंमत असणार आहे. तर हे जे 100 रुपयाला तो वस्तू आणलेला आहे त्याच्यावर सुरुवातीला काय केलं त्यानं सूट दिलेला आहे. सूट किती दिलेला आहे 30% सूट दिलेला आहे. परत त्यानंतर 20% किंमत वाढ केला. मग परत काय केलं, तो किंमत वाढ केलेला आहे 20% काय केला आहे तो किंमत वाढ केलेला आहे. तर होणारा नफा तोटा काढा. मग त्याच्यामध्ये जे होणारा नफा किंवा तोटा आहे ते तुम्हाला काढायचे आहे, शेकडा नफा किंवा तोटा. त्यासाठी सूत्र आपलं माहीत आहे. सूत्र काय आहे आपलं, शेकडा तोटा किंवा नफाचं फरक भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर आपल्या इथं खरेदी किंमत तर माहीत आहे 100 आपण समजलो, पण विक्री किंमत माहीत नाही. तर आपण विक्री किंमत काढूया. विक्री किंमत म्हणजेच काय असणार आहे आपली, विक्री किंमत म्हणजे आपण काय घेऊ इथं एक्स घेऊ. विक्री किंमत म्हणजेच काय असणार आहे, नवीन किंमत असणार आहे आपली. विक्री किंमत म्हणजे आपली काय असणार आहे, नवीन किंमत असणार आहे. तर आपण नवीन किंमत काढण्यासाठी आपलं सूत्र नेहमीचा रेग्युलरचं सूत्र घेऊ आपण. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत
गुणिले काय करायचं आपल्याला 100 भागिले 100 करायचं आहे, परत एकदा गुणिले 100 भागिले 100 करायचं आहे. तर आता नवीन किंमत आपल्याला माहीत आहे का? माहीत नाही, मग त्याला आपण एक्स घेऊ. जुनी किंमत किती आहे आपल्याकडे? 100 रुपये आपण सपोज केलेलं आहे, 100 रुपये. आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीला किती टक्के सूट आहे? 30% सूट आहे, म्हणून ह्या 100मधून काय करू आपण? 30 मायनस करूया, हे 70 भागिले 100 होते मित्रांनो. आणि इथं नंतर काय केलं आहे? किंमत वाढ झालेली आहे 20%. मग आता ह्या 100मध्ये आपल्याला काय करायचं आहे? 20 वाढवायचे आहे, म्हणजे 120 भागिले काय होते? इथं 100 होते. तर आता पहा, हे 2 झिरो हे 2 झिरो इथं कटतात, परत एकदा हा झिरो ह्यासोबत कटते, हा झिरो हा सोबत करते, म्हणजेच एक्स बरोबर 7 गुणिले 12 होते मित्रांनो. एक्स बरोबर 7 गुणिले 12 जर झालं तर आता आपण काय करूया? 12 आणि 7चा जर गुणाकार केला तर तुम्हाला एक्सची किंमत उरते 12 7 84 होते मित्रांनो, 12 7 84. मग अशा प्रकारे आपल्याला एक्सची किंमत भेटते. एक्सची किंमत म्हणजेच आपली काय असणार आहे? विक्री किंमत. मग आपल्याला विक्री किंमत माहीत आहे, खरेदी किंमत माहीत आहे, तर शेकडा नफा किंवा तोटा आपण फाइंड करू शकतो. तर पहा, शेकडा नफा असू द्या किंवा तोटा असू द्या, तोच सूत्र वापरायचं. शेकडा नफा किंवा तोटा हा सूत्र काय आहे? फरक भागिले काय करायचे तुम्हाला? खरेदी किंमत घ्यायची आहे, गुणिले काय करायचे तुम्हाला? 100 घ्यायचं आहे, शेकडा नफा तोटासाठी घ्यायचं आहे. तर आता फरक काढून घेऊ आपण. सुरुवातीला किंमत किती आहे आपली? खरेदी किंमत किती आहे आपल्याकडे? 100 आहे. आणि विक्री किंमत किती भेटली आपल्याला? नवीन किंमत 84 आहे, म्हणजे हे 84 आपण इथं मायनस करूया. 84 जर मायनस केलात तर तुम्हाला याच्यामध्ये सापडतील 16. याच्यामध्ये किती सापडते तुम्हाला? 16 सापडते मित्रांनो, म्हणजे ह्याची वजाबाकी किती येते? 16. मग आपण इथं जर ठेवलो तर इथं 16 फरक. आणि खरेदी किंमत किती होती? 100 होती. पहा, खरेदी किंमत 100 आहे, खरेदी किंमत 100 आपण इथं सपोज केलेलं आहे. तर खरेदी किंमत खाली 100 लिहूया, गुणिले 100ला 100, परत हे 100 कट होते, म्हणजेच त्याचा जो शेकडा नफा तोटा आहे तो किती आहे? 16% आलेला आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये जे आले त्याचं जे शेकडा तोटा आलेला आहे तो किती आहे? 16% इथं शेकडा तोटा ह्याचा आलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे तुम्हाला शेकडा नफाचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर आता याच्यानंतरचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 14. तर प्रश्न क्रमांक 14 सुद्धा त्याच प्रकारचा आहे की, तर पहा, एका वस्तूवर प्रथम 33% सूट आणि नंतर 33% किंमत वाढ केली आहे, तर त्या व्यवहारात होणारा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचे आहे. तर एक वस्तूची किंमत दिली आहे काही नाही, तर आपण काय करूया? ती वस्तू आहे ना, त्या वस्तूला आपण काय करूया? वस्तूची किंमत काय घेऊ आपण? 100 घेऊया. आपण सपोज करूया की त्याची किंमत किती घेऊ? 100 घेऊया. म्हणजेच ही आपली काय असणार आहे? जुनी किंमत असणार आहे आपण सपोज केलेली. आणि त्याच्यामध्ये तो काय करतो? सुरुवातीला सूट देतो. तो सूट किती दिलेला आहे? 33% दिलेला आहे. परत वाढ केलेली आहे, वाढ किती केलेली आहे? परत 33% वाढ केलेला आहे. तर आपल्याला शेकडा तोटा किंवा शेकडा नफा काढायचा आहे. तर आपल्याकडे जुनी किंमत माहीत आहे, नवीन किंमत काढायची आहे. नवीन किंमत म्हणजेच काय असणार आहे? आपल्याला एक्स काढायचं आहे, म्हणजेच आपली विक्री किंमत काढायची आहे. ही खरेदी किंमत आहे. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलरचा फॉर्म्युला आपण काढूया. तर याच्यामध्ये इथं येणार नवीन बरोबर जुनी गुणिले काय आहे? 100 भागिले 100, परत 100 भागिले 100 आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर आता नवीन किंमत माहिती आहे का आपल्याला? माहीत नाही, याला एक्स मानू. जुनी किंमत किती आहे आपली? 100 आहे, गुणिले सुरुवातीला सूट आहे, म्हणजे आपण काय करतो इथं? हे 33 काय करणार आपण? मायनस करणार. 33 काय करणार? ह्या 100मधून मायनस करायचं आहे आपल्याला 33. जर आपण 100मधून जर 33 जर आपण मायनस केलो तर इथं आपण लिहू शकता 100मधून किती काय करायचं आपल्याला? 33 मायनस करायचं आहे. पहा, तेच आहे, 100मधून आपल्याला काय करायचं? 33 मायनस करायचं आहे. तर 67 येते भागिले 100, गुणिले ह्या 100मध्ये 33 प्लस करायचं आहे, कारण इथं पहिलं सूट म्हणलेलं आहे, नंतर वाढ म्हणल्यामुळे आपण प्लस करतो, म्हणजे 133 होते मित्रांनो, भागिले किती? 100ला 100. तर आता इथं एक्सची किंमत काढण्यासाठी पहा, हे 100 कट होते, हे 67 × 133 होते मित्रांनो, भागिले किती होते? इथं 100 होते. आपण काय करूया? ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. इथं 133 गुणिले काय करू आपण? 67 करूया. 133 गुणिले काय करू? 67. ह्यांच्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलात तुम्ही तर 8911 येते ह्यांच्या दोघांचा गुणाकार. मग ह्यांच्या दोघांचा गुणाकार लिहितो मी 8911 डिवायडेड बाय किती? 100. तर आता पहा, याच्या डिवाइडमध्ये 2 झिरो असल्यामुळे आपण काय करतो? 2 नंबर नंतर पॉईंट इकडं शिफ्ट करतो मित्रांनो. तर याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर मी इथं लिहितो पहा, एक्स बरोबर खाली 2 झिरो आहेत तर इकडं 1 2 नंबर सोडायचं आणि पॉईंट शिफ्ट करायचं, म्हणजे हे 89 जसच्या तसं
हे वन सोडून टाकायचं आणि इथं द्यायचं पॉईंट आणि इथं द्यायचं 1 1. म्हणजे याचं उत्तर काय येणार, ह्याला 100 जर डिवाईड केलं तर 8 9 11 हे याचं उत्तर येणार. म्हणजेच आपली हे जे विक्री किंमत आहे 89.11 आलेली आहे आणि खरेदी किंमत किती होती आपली 100 रुपये होती. खरेदी किंमत आपण 100 घेतलो. म्हणजे आता आपला काय करायचं, शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे. तर आपण काय करूया, सूत्र लिहूया, शेकडा नफा किंवा तोटा. शेकडा नफा किंवा तोटा बरोबर काय असते, फरक भागिले खरेदी किंमत. फरक भागिले खरेदी किंमत गुणिले काय 100 आहे. तर आपण जर फरक घेतलो तर आपण काय करूया, 100मधून 89.11 मायनस करूया. तर पहा इथं 100 लिहू आपण, इथं हे 89 पॉईंट किती 11, इथंही पॉईंट देऊ, इथं डबल 0 देऊन टाकू, मग याला मायनस करू. तर आता पहा इथं 10 1 आहे, इकडं उसनं घेतलं तर काय होणार, इथं 10 होणार. परत इकडे दिलं तर हे 9 होतील, इकडे 10 होतात. परत इकडे दिलं तर 9 होतील. परत इथं 10 आहे तर इथं 9 होणार, इथं 10 होणार. 10मधून 1 गेल्याने किती उरते मित्रांनो, 9 उरते. परत इथं 9 आहे, 9मधून 1 गेलं तर 8 उरते मित्रांनो. हे पॉईंटला पॉईंट, इथं 9मधून 9 गेले 0 आणि इथं 9मधून 8 गेलं 1 उरते. म्हणजेच फरक किती येऊ लागलं, 10.89 भागिले खरेदी किंमत किती होती. खरेदी किंमत आपण सपोज केलं सुरुवातीला 100, मग आपण खाली काय लिहूया, 100 लिहू, गुणिले किती इकडं 100ला 100. परत हे 100 कट होतात. म्हणजे शेकडा नफा आणि तोटा किती झाला, 10.89 एवढं झालेलं आहे. 10.89 काय झाले आहे त्याचं शेकडा नफा आणि तोटा. म्हणजे ऑप्शनमध्ये आहे का 10.89 आहे, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4मध्ये तुम्हाला 10.89 इथं बघत दिसत आहे मित्रांनो. तर पहा अशा प्रकारे हे 4था प्रश्न झालेला आहे. तर तुम्ही 4था प्रश्न इथं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. आपण फक्त हे जे सुरुवातीचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो 2-3 लेक्चरमध्ये पहिलेच शिकलेला आहे. आज आपण ह्याच्यामध्ये एक नवीन एक्स्ट्रा फॉर्म्युला शिकलेला आहे की शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढण्यासाठी कसा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, की फरक वर घ्यायचं, खाली खरेदी किंमत घ्यायचं गुणिले 100. मग फरक काढून घेतल्यानंतर हे जे खाली खरेदी किंमत घेतात तिथं या 100नं कॅन्सल झालं तर कॅन्सल करायचं आहे. तुम्हाला जी प्रोसेस होतं ते करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. त्याच्यानंतर आपण 5वा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न काय आहे पहा मित्रांनो, याच्यामध्ये सेम ॲज इट इज आहे 5वा प्रश्नसुद्धा. तर पहा, एका दुकानदाराने एका वस्तूवर प्रथम 20% किंमत वाढ केली. प्रथम किती केलं आहे, 20% किंमत वाढ केलेली आहे. नंतर 30% सूट दिलेली आहे. पहिले 20% किंमत वाढ झालेली, नंतर काय 30% सूट आणि परत 20% किंमत वाढ, परत अजून 20% किंमत वाढ झालेली आहे. तर त्याला होणारा नफा तोटा किती. मग या व्यवहारामध्ये त्याला होणारा नफा आणि तोटा आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. तर याच्यामध्ये हे वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे का, नाही, त्याला आपण 100 मानूया. समजा त्या वस्तूची खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत आपण काय करूया, खरेदी किंमत आपण 100 मानू. मग विक्री किंमत आपल्याला काय करायचं आहे, काढायची आहे. विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. आता तुम्हाला हे खरेदी किंमतीला काय म्हणायचं, विक्री किंमतीला काय म्हणायचं हे तुम्हाला पाठच झाले असेल. खरेदी किंमत आपली काय असणार आहे, जुनी किंमत असणार आहे आणि विक्री किंमत काय असणार आहे, आपली नवीन किंमत असणार आहे. म्हणजेच आपल्याला खरेदी किंमत 100 माहीत आहे, पण विक्री किंमत आपल्याला माहीत नाही, त्याला आपण X मानू. हे ना, आपल्याला माहीत नाही विक्री किंमत, म्हणजेच आपली नवीन किंमत आपल्याला माहीत नाही. तर दुकानदार काय करतो, सुरुवातीला काय करणार आहे, तो प्रथम 20% किंमत वाढ केलेला आहे. किंमत वाढ काय केलं आहे त्यानं, वाढ केलेला आहे किमतीमध्ये किती 20%. नंतर काय करतो तो, नंतर परत काय करणार, सूट दिलेला आहे. परत सूट किती दिला 30%. नंतर परत काय केलं, तो परत केलेला आहे, तो वाढ केलेला आहे किंमत वाढ किती केला त्याच्यामध्ये 20% किंमत वाढ केला आहे. पहा, पहिली स्टार्टला 20% किंमत वाढ झाली, परत 30% सूट दिला, नंतर परत काय झालं 20% किंमत वाढ झाली. मग हे 3 प्रोसेस आहेत आपल्याला आणि आपल्याला खरेदी किंमत 100 माहीत आहे, विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करूया, तो रेग्युलरचा फॉर्म्युला यूज करून पहिलं विक्री किंमत काढूया, मग नंतर फरक घेऊन हा सूत्र आपण यूज करू शकता की शेकडा नफा काढण्यासाठी पहिल्याचा आपला हे रेग्युलरचा. तर आपण काय करूया, सुरुवातीला तो सूत्र घेऊ आपला बेसिक, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100 भागिले 100 घ्यायचं, परत एकदा 100 भागिले 100 घ्यायचं. इथं 3 वेळेस घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला 20% वाढ झाली, नंतर 30% सूट भेटली, नंतर 20% वाढ झाली, म्हणजे आपल्याला 3 वेळेस घ्यायचं आहे 100 भागिले 100.
याच्या अगोदर फक्त 2च वेळेस घ्यायचं होतं, कारण तिथं 2च वेळेसचे कंडिशन होते. इथं 3 वेळेस कंडिशन आहे, कारण एकदा वाढलं, नंतर कमी झालं, नंतर काय झालं, वाढलेलं आहे. तर आता याच्यामध्ये नवीन किंमत आपल्याला माहीत नाही, याला x मानून. जुनी किंमत आपल्याकडे 100 आहे, गुणिले सुरुवातीला किती झालं, 20% वाढ, म्हणजे इथं 100मध्ये 20 मिसळायचं आहे आपल्याला, म्हणजे इथं 120 होते, भागिले 100ला 100, गुणिले नंतर सूट आहे म्हणजे इथं मायनस करायचं आहे 30, म्हणजे 70 भागिले 100 होते मित्रांनो, गुणिले परत काय झालं, 20% आपल्याला वाढ झाल्यामुळे याच्यामध्ये 20 वाढवायचं, म्हणजे हे 120 भागिले 100 होते. आपण डायरेक्ट हे 100 कट करूया. x बरोबर, हे बघा, हा 0 कटतो, हा 0 कटतो, परत हे 0ला कटून जाते, म्हणजे हे 12 गुणिले 7 गुणिले 12 होते मित्रांनो, भागिले किती होते, 100. मग आपण काय करूया, सुरुवातीला हे 12 गुणिले 12 किती होते, 144 होते मित्रांनो, आणि ह्याला 7नं गुणून घेऊया. खाली आपण काय करूया, 10ला 10 जसंच्या तसं लिहून घेऊया. मग आपण जर 144ला जर 7नं गुणलो तर त्याचा गुणाकार येतो मित्रांनो 1008, हा गुणाकार येतो. मग आता इथे लिहितो पहा मित्रांनो, x = 1008 भागिले किती होते, 10 होते मित्रांनो. आणि ह्या 10नं जर आपण याला भाग दिलो तर ह्याचा जो भागाकार आहे, याचा भागाकार पहा, इथं एकच 0 आहे भागाकारमध्ये, तर एक 0 असल्यामुळं इकडून एक नंबरला सोडून पॉईंट काय करायचं, शिफ्ट करायचं आहे. तर आपण काय करतो पहा, इकडे हे 8ला सोडून पॉईंट काय करणार, शिफ्ट करणार, म्हणजे इथं 100 येणार, आणि हे 1 0 कट झाल्यानंतर इथं पॉईंट वाढणार, इथं 8 येणार, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती भेटली, एक्सची किंमत म्हणजे आपल्याला 100.8 भेटलेली आहे. एक्सची किंमत किती भेटली, 100.8. आणि आपल्याकडे हे जे पहिलीची जी किंमत होती आपली खरेदी किंमत किती आहे, 100 आहे. पहा, खरेदी किंमत आपल्याकडे 100 आहे आणि विक्री किंमत आपल्याकडे किती आहे, 100.8 आहे. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये त्याचा जो नफा झाला की तोटा झाला. खरेदी म्हणजे 100 रुपयाला खरेदी केलेला आहे आणि विकला किती रुपयाला त्यानं, विक्री किंमत 100.8, म्हणजे त्याचा किती झाला, नफा झाला. सूत्रसुद्धा वापरायची गरज नाही तुम्हाला, हे असे थोडे सोपं जर प्रश्न आले तर पहा, नफा किती झाला, 0.8 काय झाला, आपला नफा झालेला आहे. कारण खरेदी होती 100 रुपयाची, विक्री झाली आपली 100.8, म्हणजेच किती, हे जे 100च्या नंतर हे 0.8 आहे त्याला आपण 0.8 म्हणतो, आणि नफा किती झाला, 0.8. ऑप्शन नंबर 1मध्ये नफा दिलेला आहे 0.8. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्नसुद्धा सॉल्व करू शकता. आता याच्यानंतर आपण 6 नंबरचा प्रश्न घेऊया. सेम ॲज इट इज आहे. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून हे 6 नंबरचा प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. हे 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला, हे होमवर्क आहे, याचं तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर काढायचं आहे, उत्तर टाकायचं आहे याला सॉल्व करून. 6 नंबरचं सेम ॲज इट इज आहे. पहा, एका दुकानदाराने 11,000 रुपये किमतीच्या वस्तूवर प्रथम 8% सूट दिली आणि त्यानंतर त्यांनी 15% वाढ केली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती. पहा, विक्री किंमत म्हणजेच काय, आपली जुनी किंमत तुम्हाला काढायची आहे, नवीन किंमत तुम्हाला काढायची आहे. आणि ही जी खरेदी किंमत म्हणजे आहे त्याची 11,000, हे जुनी किंमत माहीत आहे तुम्हाला, नवीन किंमत माहीत आहे तुम्हाला. सुरुवातीला सूट दिली म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, 8 मायनस करून घ्यायचे आहेत. नंतर वाढ केली म्हणजे काय करायचं आहे, 15 प्लस करायचं आहे आणि आपला सूत्र वापरायचं आहे तुम्हाला. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. अशानंतरचे जे प्रश्न आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.